हॅलो. हॅलो. हा, कोण? लाला भाऊ का? हो, बोला भाऊ. भीमराज गोटे बोलतोय. कुठून सर? परभणीहून. बोला ना भाऊ. हे तुमच्या पोस्ट बघितल्या मी हा हा. उपवर्गीकरणाच्या लढ्याच्या संदर्भामध्ये. हम्म. तुम्ही तुमच्या समाजासाठी आवाज उठवत आहात, चांगली गोष्ट आहे. होय बरोबर. होय उपवर्गीकरण व्हायला पाहिजे, तुमची मागणी आहे. होय. ती संविधानिक मार्गाने असायला पाहिजे. हा हा. वा उपवर्गीकरण नाही व्हायला पाहिजे असं जर आमची मागणी असेल तर आम्ही ती सुद्धा संविधानिक मार्गाने लढायला पाहिजे. काय प्रॉब्लेम काय झाला भाऊ? ह्या पुरीचा हात दुरे. प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या मी पोस्ट बघितल्या. हा हा. तुम्ही सुरुवातीपासून जे महापुरुषावरती टीका टिप्पणी करण्याचं काम केलं, त्याच्यानंतर काल तुम्ही काही 8-15 दिवसाखालची गोष्ट आहे, तुमची पोस्ट बघितली मी की मागांच्या तरुणांनो आता लाठ्या काठ्या रॉड तलवारी काढण्याची वेळ आली आहे. हा. ते कोणावर काढायचे आहेत नेमक्या? त्यात कोणाचं नाव घेतलंय का भाऊ? पोस्ट मध्ये त्या कोणत्या जाती समूहाचं नाव घेतलंय का म्हणलं त्या पोस्ट मध्ये? त्या पोस्टमध्ये नाव घेणं गरजेचं आहे का? हा. नाव घेणं गरजेचं आहे का? कशामध्ये? पोस्ट मध्ये? हा. काय कशा संदर्भात फोन लावला भाऊ तुम्ही? पोस्ट केल्याबद्दलच ना? अहो बाबा, तुम्ही खूप वर्षापासून चळवळीत काम करता असं मला माहिती झालं. हा. मी तुमच्याबद्दल माहिती घेतली की बाबा हे जे लिखाण तुमचं बघतोय मी, बीडला राहता का तुम्ही प्रॉपर? हो. कुठं राहता बीडला? शिवाजीनगर मध्ये. शिवाजीनगर. बीडला आमचे काही मित्र आहे, त्यांना मी विचारलं, म्हणलं बाबा या व्यक्तीचं नेमकं काय अडचण आहे बाबा, कशामुळे असं लिखाण करतील? ते लोक म्हणले हे खूप वर्षापासून आंबेडकर चळवळीत काम केलेलं आहे माणसानं, तसं काही नाही. चांगली गोष्ट आहे. परंतु मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही खरंच जर आंबेडकर चळवळीमध्ये काम केलेलं आहे असं म्हणता आणि तुमचे विचार जर आंबेडकर चळवळीची बांधिलकीचे असतील तर ह्या 16 गुन्हे दाखल आहेत भाऊ. तुम्ही तुमच्या समाजामधल्या लोकांचे गरळ वकले त्यांना फोन लावले का दादा तुम्ही? हो, लावले ना. तुम्हाला जे अपेक्षित आहे का हा, त्या सगळ्या लोकांचा मी विरोध केलेला आहे, निषेध केलेला आहे की दोन समाज, मातांग बौद्ध हा एका माईचे दोन लेकर आहेत. होय बरोबर. यांच्यामध्ये भेदाभेद करणाऱ्या हरामखोर मादरचोदांना कोणी थारा देऊ नका. खरी गोष्ट. जातीचा विषय नाही, ते मांगाचा असो का महाराचा असो का बुद्धाचा असो, आम्ही त्याचं समर्थन मुळीच केलेलं नाही. इव्हन काल राजू फाटेवरती हल्ला झाला, त्याच्या अगोदर राजू फाटेनं जे काही विक्षोभनीय काही वक्तव्य केले असतील त्याचं आम्ही समर्थन मुळीच केलं नाही. मी पहिला कार्यकर्ता ज्याच्या वारवरून मी म्हणलं होतं की हे चालणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे भाऊ. त्या दृष्टिकोनातून मी ज्या तुमच्या पोस्ट बघितल्या, लाट्या काढा, काठ्या काढा, रॉड काढा, हे कितपत योग्य आहे? तुम्ही ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलं म्हणता, चळवळी तुम्हाला हे शिकवलं का लाट्या काठ्या कुऱ्हाडी काढायचं? कुणाला? तुम्हाला? तुम्ही एसपी ऑफिस मध्ये फोन लावला का बीडच्या? काय झालं? एसपी ऑफिस मध्ये फोन लावला का? तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भीम काय ते आहे ते संघटनेचे, तुम्ही अगोदर सगळी सहकुल चौकशी घेऊन नंतर फोन लावायचा अध्यक्ष साहेब मला. काय सहकुल चौकशी काय घ्यायची नेमकी? मी तर काय कुणावर गुन्हे दाखल केले नाही. माझ्यावर किती गुन्हे दाखल बीडमध्ये झाले ते तुम्हाला माहिती आहे का भाऊ? अहो, गुन्ह्याचा विषय सोडा. आणि तुम्ही मला म्हणता माहिती घेऊन बोला. तुम्ही मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जी पोस्ट केली लाट्या काठ्या कुऱ्हाडी रॉड काढण्याची, मी पोस्ट केली ते सांगा तुमच्या मला. जातीच्या समूहाचं नाव घेतलं का? अरे समूहाचं नाव घ्यायची काय गरज आहे? तुम्ही कशाला समूहाचं नाव घेतल्यापासून मला बोलायचं की बाबा तुम्ही महार समूहाला बोलला, चांभार समूहाला बोलला, असं बोला ना. तू डोक्यात जाऊ नको भाऊ. तू मार फिरता आता बोलूच नको आता. नाही जातीचा उल्लेख केला म्हणतात तुम्ही. बाय तू जे लिहितो ना मी बीडचा लाल्या मग वगैरे, तू वैचारिक असशील ना तर असे तरुणांच्या माथे भडकवायची कामं करू नको. तुला मी नीट सांगायलो.
म्हणजे कशा मातक समाजाच्या लोक लेकरायला कशामुळे तू उगाच विनाकारण तू त्याच्यामध्ये दहशतीमध्ये टाकायला उगाच हा? कोण कशामुळे कोणत्या तरुण कोणाला लाट्या काट्या काढायला सांगाल तुम्हाला ते सांग बरं. कशाला गुन्हे दाखल करायचे, कशाला उगा लोकांचं करिअर बरबाद करायला तू लोकांच्या लेकरांचं. कोणत्या म्हणजे कोणाला लाट आता मातंग समाजाच्या तरुणांना म्हणजे लाट्या तुम्ही काट्या माणसाला चालवायची दबाव काढण्याची वेळ आली. अरे तुम्ही कोणावर दबाव काढायची? टाकून माणसाला बोलतात का? अरे बाबा कशामुळे काढायच्या तलवारी अरे बाबा दबाव टाकून माणसाला तुम्ही दाब येतात का मान समाजाला? अरे बाबा मान समाजाला कोण दाबलं नाही आमच्याकडे. मग आता येऊन पाय. बोलण्याची भाषा कोणची तुझी? अजूनही पाय अजूनही आमच्याकडे अरे बाबा जातीय राजा चालू पाय. तुझी बोलण्याची अरे भाषा बाबा कोणची हे तुझे विचारतो मी. बोलतो तू नीट ऐक. लाट्या काट्या हा. तलवारी काढायची भाषा ते लेकरांचं करिअर कशाला बरबाद करतो. तू उतर ना मैदानात. कोण? तू स्वतः उतर ना. मी उतरलेलो ते ना अबे तू मैदानात. लाट्या मैदानात. काट्यात- तू मग असं एखाद्याला आव्हान कर ना मला सांग कुठं भेटायचं तुला भेटतो ना मी. म्हणजे तू लायसन काढलं का हा? मला मारून अरे टाकायचं? तुला मारून काढायची धमकी मी नाही देत. तू म्हणला अरे लोकांना मग तू आता कशा म्हणतोस मला तू भेट? कशाला मला लोकांना लाट्या काट्या एवढे तलवारी फेल लावू काढा नको. म्हणून? तिकडे बघ कुणाला लावायचं तू ते ठेव कश- फोन. अरे तू कशाला करिअर खराब करायला लोकांचं. तू घरामध्ये तू लोक बोलायला लागला मला ठेव. आज जातीय रेल्वेमध्ये बोललेच सलोखा नाही, ठेव. मिळवण्याचं काम करतो.